हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन। आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। आज 19 डिसेंबर 2024, 19 डिसेंबर 2022ला आपण ज्ञानेश्वरीची सुरुवात शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर काकांच्या कृपा आशीर्वादाने, माऊलींच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं ज्ञानेश्वरीची आपण उपासना सुरू केलेली आहे। आज त्याला 2 वर्ष होतात। जवळजवळ 700 भाग याचे आपल्याला आता प्रसारित झालेले आहेत। आपल्याकडे यूट्यूबला सुद्धा आहेत। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, शिवगडचं चॅनल। त्या शिवगडच्या चॅनलवर या ज्ञानेश्वरीबरोबर इतर काही सुद्धा जे अभ्यासवर्ग शिवगड ट्रस्टमार्फत घेतली जातात तेही आपल्याला त्याचा आनंद घेता येतो। अजूनही कुणी ज्यांनी सबस्क्राईब चॅनल हे केलं नसाल तरी ते चॅनल सबस्क्राईब करावं। आपण सर्वजण काहीतरी जण आपल्या परिवारातील हे ऐकतात असं गृहीत धरून डॉक्टर काकांच्या प्रेरणेनं आपण ही ज्ञानेश्वरीची उपासना सुरू केलेली आहे। हे सगळंच ज्ञानेश्वरीची सगळी अर्थबोध, भावार्थता मी सांगतोय आणि ते बरोबर व्यवस्थित सांगतोय असा माझा दावा नाही। काही ठिकाणी कुठेतरी कमतरता त्यामध्ये असू शकते, पण आपण त्यातले काही लोक तरी किमान ऐकताय। त्याबरोबर शिवगडची एक उपासना चालू आहे, पुढे बघू तशीच चालू राहील अशी अपेक्षा आपण ठेवणार आहोत। आणि डॉक्टर काका, परमपूज्य काका आपल्याला आशीर्वाद देतील। माऊलींचं कृपा आशीर्वाद आपल्याबरोबर आहेत। या सगळ्या गोष्टीचा विचार करून या पुढचा भाग आता आपण चालू करतोय। आज 19 डिसेंबर 2024 आहे। बरोबर 2 वर्षे झाली आणि या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जवळजवळ आता 9व्या अध्यायाच्या समारोपापर्यंत आलेलो आहोत, मध्यापर्यंत तरी आलेलो आहोत। म्हणजे जवळजवळ निम्मी ज्ञानेश्वरी आपण जवळजवळ कव्हर केलेली आहे बरं का। अगदी करेक्ट म्हणता येत नाही, ॲक्युरेट पूर्ण म्हणता येत नाही, पण बऱ्यापैकी ज्ञानेश्वरी आपण आता अर्धा भाग जो आहे म्हणजे जो महत्त्वाचा भाग जो आहे, आता त्याच्या पुढचा महत्त्वाचा भाग नाही काय आहे, एक अध्यायी गीता असं 9व्या अध्यायाला बोललं जातं। त्यामुळे 9व्या अध्यायापर्यंत भक्तियोग आला, कर्मयोग आला, ज्ञानयोग आला, सगळे योग आपण पाहिलेले आहेत। यापुढे हे असं चालू राहील अशी एक अपेक्षा ठेवूया आपण। कालच्या चिंतनामध्ये आपण शरणागतीबद्दलचा विचार चालू होता। शरणम या शब्दा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरतो असा जो श्लोक आहे त्या श्लोकावरचं भाषांतर आपलं चालू आहे। त्यातलं शरणम हे जो शब्द आहे त्या शरणमवरती माऊली बोलायला लागलेले आहेत। त्यातला पहिला भाग आपण ऐकला होता। थोडंसं वाढतं आणि एकाच ओवीचे 2 भाग होतात। कदाचित त्याला कारण पण तसं आहे, त्या चिंतनशील अशी एखादी ओवी जर असेल तर त्याचे 1-2 भाग होतात। असं आपल्यावर 4-5 वेळा घडले बरं का आतापर्यंत 9व्या अध्यायापर्यंत, की काही ओव्या अशा आल्या की त्याचे 2-2 भाग झालेले आहेत। एकाच ओवीचं चिंतन 2 भागामध्ये झालेलं आहे। याही ओवीचं चिंतन 2 भागामध्ये आता व्हायला लागलेलं आहे।
कारण त्याला कारणही तसं आहे. ही शरणागताची आहे, ही प्रॅक्टिकल परमार्थाची गोष्ट आहे. या ठिकाणी आता आपण पुढे बघणार आहोत, क्रियेला फारसं महत्व नसतं. क्रियेपेक्षा आपला भाव जो आहे तो भाव फार महत्वाचा असतो. एखादा वरून वरून परमार्थ करत नाही असं दिसेल, पण आतून मात्र तो भगवंताला जाणलेला असेल. असेही लोक आहेत की जे काय असं काही करत नाहीत, कुठं भजनात नाचतेले दिसत नाहीत, तीर्थयात्रा करताना धावपळ करताना दिसत नाहीत, मंदिरामध्ये उपस्थिती लावित नसतील, पण तरी सुद्धा मुक्त झालेली मंडळी आपल्याला बघायला मिळतात. याचं कारण असं आहे, परमार्थ हा अंतःकरणाचा भाग आहे, तो शरीराचा भाग नाही. देहाच्याद्वारे परमार्थ करता येतो आणि तो काही टप्प्यापर्यंत करता येतो. कारण सगुणातूनच आपण निर्गुणाकडे जायचं आहे. नंतर सगुणाचा परमार्थ ही आहेच, पण त्याबरोबर निर्गुण तत्व जाणून घेणं आणि ते तत्व काय काम करतं आणि त्याची ओळख कशी आहे याचा विचार माऊली गतीर भरता प्रभू साक्षी या श्लोकामधून सांगायला सुरुवात करतात. त्यामध्ये 288 नंबरच्या ओवीपर्यंत आपण आलो. ती ओवी सांगते, जो मज होय अनन्य शरण, जो मला अनन्य भावानं शरण येतो, मी ज्यांचा रक्षण करता असतो, माझ्या वाचून रक्षण करता कोणी नाही असं मानून जो मला शरण येतो, मी त्यांचं जन्म मरणाचं दुःख जे आहे त्या दुःखाचं निवारण करतो. सगळ्यात मोठं जीवाचं दुःख कोणतं असेल तर जन्म मरणाचं. आणि हे कुठल्याच एका व्यक्तीला कुठल्याच परिस्थितीतून किंवा कुठल्या वस्तूच्या द्वारे विश्वातल्या हे दुःख घालवता येत नाही. फक्त भगवंतच घालवू शकतात जन्म मरणाचं दुःख. ते कदाचित श्रीगुरूंच्या द्वारे संतांच्या द्वारेही काम करतील, परंतु भगवंतच ते काम करत असतात. जीवाची दया येते म्हणून, किंवा त्याचं प्रारब्ध तसा शेवटचा जन्म त्याचा असतो म्हणून करतात, पण ते करत असतात. पण सगळ्यात हे अन्यथा कर्तून जी गोष्ट आहे ईश्वराची, ती जन्म मरणाचं दुःख घालवण्यामध्ये आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी याकरता भगवंत म्हणतात, शरण येण्यासाठी एकमेव ठिकाण आश्रयस्थान कोणतं असेल तर मी आहे. म्हणून शरण येण्यामध्ये शरण येत नाही त्याचा कारण आपण कालच्या चिंतनामध्ये बघितलेला आहे. त्यामुळं अनन्यता ज्याला शब्द आपण वापरला तो अन्याश्रयानाम त्यागा अनन्यता, इतर आश्रयांचा त्याग टाकून देणं. नान्यम जाणे न जाणे न असा शब्द जो रामरक्षा स्तोत्रामध्ये वर्णन केलेला आहे त्या श्लोकाचा सुद्धा उल्लेख आपण कालच्या चिंतनामध्ये घेतला होता. म्हणून देवाला शरण आलं पाहिजे. ते म्हणतात मी शरण येण्यास योग्य आहे, कारण सगळे आधार जे आहेत ते कुचकामी आहेत. ऐशा चोरांचा कैसा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे, शेवटचा अंत न पवे कोणी. तुकाराम महाराज म्हणतात की सगळे जे आहेत काय असतील, घरातली मंडळी आहेत, नातलग आहेत, माझ्या वस्तू आहेत, माझ्याकडे असणारा ढीगभर पैसा आहे, या सगळ्या गोष्टी माझ्या अंताला उपयोगी पडत नाहीत, किंवा माझ्या अंतानंतरची जी गती आहे ज्याला परमगती म्हटलेली आहे ती परमगती सांभाळता येत नाही. ती सांभाळण्याचं काम भगवंत करतात. म्हणून मला शरण आलं पाहिजे. सगळे जे आश्रय जे आहेत ते सगळे कुचकामे आहेत, कुठलेही थांबता येत. पण ते एकच आश्रय असा आहे की तोच पकडावा लागतो. मग त्यासाठी इतर सगळ्या गोष्टी तशाच कळाव्या लागतात. एका माणसानं 2 गरुडाची पिल्लं आणली आणि ती वाढवली, आणि वाढवल्यामुळं ती सारखी बसायचीच, आपली उडायचीच नाही ती, आणि उडायची नाही ती, खायची नाही, आपली स्वस्थ बसायची. आणि बसायची म्हटल्यावर ते म्हणते ह्याला उडकता कधी येणार. आता ती कायम तिकडे बसलेली असायची आणि उडतच नाही. त्यांनी काय केलं, राजानं सांगितलं, त्या माणसानं सांगितलं की याला कोण जो उडवून दाखविल ना त्याला मी मोठं बक्षीस देईन. बरेच लोक आलेत आणि त्यांनी प्रयत्न केला, पण काय ते उडण्याचा त्याने विचारच केला नाही. त्या फांदीवर जाऊन ते उडायचे, उडून बसायचे, त्या फांदीवरच बसायचे, त्याच्या पलीकडे जायचेच नाहीत. त्या फांदीचे सोडायलाच तयार नव्हते ते. एक हुशार माणूस भेटला, तो म्हटला मी त्याला त्यांना उडवून दाखवतो. म्हणजे ठीक आहे. त्यानं काय केलं, ती फांदीच तोडून टाकली. ज्या फांदीवर ते बसायचीत ना ती फांदीच तोडून टाकली, आणि ती फांदी तोडल्यामुळं त्यांनी उडायला सुरुवात केली. आमचंही एखाद्या जीवाचं असंच आहे. हा फांदीसारखा कमकुवत असलेला आधार पकडून आपण म्हणतो मी इथंच थांबणार, इथंच हाच माझा खरा आधार आहे. पण खरा आधार कोणता, तर गरुडानं भरारी घेणंही अपेक्षित आहे, पण ते अपेक्षित आपण करत नाही. आणि म्हणूनच खरा आधार कोणता हे सापडल्यानंतर तो भगवंताला शरण येईल.
जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत जीवाला त्याचं अस्तित्व, त्याचं स्वरूप कळत नाही. म्हणून देवाला शरण आलं पाहिजे, अन्य कोणाला येता कामा नयेत. कारण जीवात जी शक्ती आहे ती भगवंताची आहे, अन्य कुणाची नाही बरं काय. त्याच्यासारखा शरण्य तोच आहे. तेषाम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरत पाहता मैया वेशीत चेतसाम. तेषाम समुद्रता, मीच त्याला काय करणार आहे, रक्षण करता आहे. मृत्यू संसार सागरात, या जन्म मृत्यू रूपी सागरामध्ये गटांगळ्या खाणाऱ्या जीवाला वाचवणारा, रक्षण करणारा मी एकमेव आहे, असं वर्णन 12व्या अध्यायामध्ये श्लोकामध्ये भगवद्गीता करते. तेषाम समुद्रता मृत्यू संसार सागरात असं वर्णन केलेलं आहे. म्हणून ज्याला खरंच आपल्या त्रिविध ही नाश, ज्याला या सगळ्याला, या मृत्यूरूपी संसाराला नाश आहे आणि सगळीकडे हेच आहे, हे सर्व जे आहेत ते सगळं जन्म मृत्यूला कारणच आहे. ज्या ज्या उठाठेवी आपण करतो त्या नाशालाच कारण आहे. आणि जो भगवंत जो आहे तो जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे, म्हणून आपलं जन्म मृत्यू चुकवता येतात. शरण काय याचं भगवंताला, त्या जन्म मृत्यूतून बाहेर पडण्यासाठी, संसाराच्या बाहेर पडण्यासाठी. जन्म मृत्यूच्या पलीकडे, संसाराच्या पलीकडे, प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या भगवंतालाच आपण पकडला पाहिजे, त्याला शरण गेलं पाहिजे, तरच यातून बाहेर पडता येईल. कारण सगळी शक्ती आत्ता जी माझ्या विश्वामध्ये आहे, माझ्या देहामध्ये आहे, ती सगळी भगवंताची आहे. आणि भगवंताच्या शक्तीवर मी बोलत असतो. माझ्या काय म्हणतात तुकाराम महाराज, माझ्या शक्तीनं मी बोलत नाही. सखा कृपावंत वाचा त्याची असं म्हणतात. माझी या सत्ते नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. वृक्षाची पाने हले त्याची सत्ता, मीच एक करता म्हणून एक छोटस पान हलण्यासाठी सुद्धा भगवंताची सत्ता असावी लागते. मागच्या वेळा आपण काही ओव्या बघितलेत ना. म्या बोलवल्या वेदू बोले, म्या चालवल्या सूर्य चाले, आकाशे सर्वत्र बसावी ही आज्ञा माझी. म्हणून भगवंताला शरण जायचं आहे. भगवंतामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, तशी आपल्याला विश्वामधल्या कुठल्या पदार्थामध्ये आणि व्यक्तीमध्ये दिसत नाही. म्हणून भगवंताला शरण आपण आलो पाहिजे. कारण आपल्या जी शक्ती असते ती भगवंताची असते. मग कशाला गर्व करायचा आणि अहंकार बाळगायचा. एकदा भगवान विष्णू गरुडावरून भगवान शंकरांना भेटायला गेले कैलासामध्ये. आणि भेटायला गेल्यावर गरुडावर बसून भगवान शंकराच्या गळ्यामध्ये सापच असा आहे तो नेहमीचाच आहे. आणि दोघे गप्पा मारत असताना गरुड पण तिथंच आहे. आणि त्या गरुडाला बघून साप काय करायला लागलाय, फुतकार टाकायला लागलाय त्याच्यावरती. कारण गरुड आणि सापाचं नेहमीच वैर आहे. तो साप काय करायला लागलाय, गरुडाला बघून त्याच्यावर फुतकार टाकायला लागलेला आहे. तो गरुड हसतो, म्हणतो काय तू करायला लागलास, तू लक्षात घे तू आहेस भगवान शंकराच्या गळ्यामध्ये म्हणून सुरक्षित आहेस. जरा बाहेर पडू आणि माझ्याबरोबर मैदानात ये, मग तुला सांगतो. का तिथलं तुझं अस्तित्व एकदा बाहेर पडू दे, मग तुला कळतंय की तुझ्यात काय शक्ती आहे ती. आम्ही सुद्धा असंच आहे आमचं. आम्ही या संसाराच्या म्हणजे भगवान रूपी या गळ्यामध्ये आपण सापरूपी जीव आहे. आणि तो फुतकार काढतो, मी घर बांधलं, मी मुलांना मोठं केलं, मी श्रीमंत, मी मोठा सत्तावान. ह्या सगळ्या ज्या बाता आहेत ना, या सगळ्या भगवान शंकराच्या गळ्यात आपण आहोत म्हणून आहे. आमच्या भोवती संरक्षण आहे म्हणून आपण सुखी आणि समाधानी आणि बोलतो, खातो, जेवतो, उठतो, बसतो. आपल्याला ते समजत नाही. तेच जर आपण तिथली जर जागा सोडली ना, तर जागा सोडली तर आपल्या अस्तित्वात नष्टच होईल. मूळ अधिष्ठान सोडलं तर आपलं अस्तित्वच नष्ट होईल. हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. म्हणून जेव्हा युद्ध संपलं महाभारताचं, तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता सगळं थंड झालंय, सगळं शांतता झाली, प्रेतांचा खच पडलेला आहे, रक्ताचे पाठ वाहिले, आता युद्ध संपलं. पण युद्ध जिंकून सुद्धा कुणाला समाधान वाटलं नाही. कारण युद्ध जिंकणं हे हरण्यासारखंच असतं. कारण कुणाचा तरी त्यामध्ये नाशच असतो. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, रथातून उतर, आता जाऊया आपण, झालं युद्ध संपलं आता. त्यावेळी अर्जुन म्हणतो, तुम्ही माझी श्रीगुरु आहात, गुरु आहात, तुम्ही मला भगवद्गीतेचं तत्वज्ञान सांगितलं
आतापर्यंत माझं रक्षण केलं, तुम्हाला मान द्यायला पाहिजे, तुम्ही अगोदर खाली उतरा मग मी उतरतो. पण भगवान म्हणले तूच अगोदर उतर, त्याला काही कारण आहे. आणि मग अर्जुनाला उतरायला लागलं. अर्जुन उतरल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्या रथातून उतरल्याबरोबर त्या रथानं पेट घेतला, अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडला. अर्जुनाला आश्चर्य वाटलं. म्हणजे असं कसं झालं? असं होणार होतं म्हणून तुला अगोदर उतरायला सांगितलं. जोपर्यंत मी त्या रथामध्ये आहे तोपर्यंत तो रथ सुरक्षित होता. आता त्या रथातून मी उतरलो तर तो रथ पेटून गेला. त्या रथावरती खूप बाणांचा वर्षाव झालेला आहे, वाईट विचारांचा त्याच्यावरती वर्षाव झालेला आहे. आणि त्यामुळे त्या रथामध्ये काहीही शिल्लक नव्हतं, पेटणारच होता तो. फक्त मी त्या रथामध्ये होतो म्हणूनच तो सुरक्षित होता. तसा भगवंत आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये पकडून ठेवायचा, आपल्या घरामध्ये त्याला ठेवायचा म्हणजे आपलं घर सुरक्षित राहतं. आपल्या हृदयामध्ये त्याला ठेवायचा म्हणजे माझ्या हृदयामध्ये माझं चित्त शुद्ध राहतं. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. ज्यावेळी भगवंताची शक्ती निघून जाईल ना तर हा विश्वरूपी रथ पेटून जाईल. भगवंताचं अधिष्ठान आहे म्हणून विश्व टिकून आहे. ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली तर यालाच का शरण जायचं हा मुद्दा आपल्याला कळायला लागेल. म्हणून जर असा विचार केला तर या सगळ्या जन्ममृत्यूच्या पलीकडे जायचं असेल तर भगवंताला शरण जायला पाहिजे. दुसरा एक मुद्दा बघा, भगवंत कुणाची उपेक्षा करत नाही बरं का. प्रत्येक शरण आलेल्याचं संरक्षण करण्याचं त्यांनी वचन दिलं आहे. भागवतामध्ये वचन आहे, भगवद्गीतेमध्ये, महाभारतामध्ये त्यांची वचनं प्रसिद्ध आहेत. जे मला शरण येतात त्यांचं मी रक्षण करतो. रक्षण करण्याचं मी वचनच दिलेलं आहे आणि त्यामुळे मी हे वचन कधी मोडत नाही. भगवान कधी वचन मोडत नाही आणि दिलेलं आहे वचन. मग आजही ते आहे. म्हणजे द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी किंवा प्रल्हादाला त्या सगळ्या त्रासातून वाचवताना ते त्यावेळी जे वचन दिलेलं होतं ते जे वचन होतं, द्रौपदीला वाचवताना, प्रल्हादाला वाचवताना, ध्रुव बाळाला त्याचा आढळपण देताना ही दिलेली वचनं भगवंतानं पाळली. आजही तो ती वचन पाळतो बरं का. म्हणून त्याला शरण जायचं. आपण म्हणतो ते गेलं महाभारतात आणि रामायणात ते सगळं होतं. आता काही तसं नाही. आपण तो प्रयोग कधी करून पाहत नाही, तेवढा विश्वास नसतो त्याच्यावर विसंबून आणण्यात का, तेवढी श्रद्धा नसते आपली. त्यामुळे शरण येणाऱ्यांना कधीही त्याची उपेक्षा तो करत नाही. एकदा शरण आलं मात्र की परत शरण यावं लागत नाही. आपल्याला जगराटीमध्ये जगामध्ये बघा, आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये कित्येक वेळा कुणाकुणाला शरण यावं लागते. एकदाच नाही, पुन्हा पुन्हा यावं लागतं. भगवंताला तसं नाही. एकदा शरण आलं ना तर त्याचं संरक्षण तो करतो. आणि त्यासाठी परमात्म्याखेरी जे शरण्य शब्द जो वापरलाय तो शरण्य दुसरा अन्य मीची एकू असा शब्द वापरतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसान देखे मी कोणी दुजा या त्रिभुवनी. तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसान देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. या त्रिभुवनामध्ये दुसरा तुझ्यासारखा कोणी नाही की ज्याला मी शरण यावं. म्हणून तुझ्याशिवाय मी कुणाला शरण यावं. कारण इतर देवदेवतांना शरण येऊन त्या जन्ममरण चुकत नाही. ते जन्माला येतात आणि मरतात. ज्यांना ऱ्हास आहे त्यांच्याकडून जाऊन काय आपण मागणार आहे सांगा. ज्याच्याकडे काहीच नाही, म्हणजे भिकाऱ्याकडे जाऊन भिक्षा मागितल्यासारखा प्रकार आहे. ज्याच्याकडे काय नाही, जो स्वतःच भीक मागतो त्याच्याकडे जाऊन आपण काय मागायला लागलो तर काय होईल सांगा बघू. काहीच नाही मिळणार. तर तसंच प्रकार आहे. ते डॉक्टर काका आपल्याला नेहमी एक दृष्टांत देतात ना. कुठली देवी आहे, त्या देवीकडे त्यानं मागितलं, त्या देवीला काय मागितलं तर मी सगळं व्रत केलं, तुझं नाम जप केला, तुझं मी सगळं केलं, मला प्रसन्न झाली पाहिजे. मग तो प्रसन्न झाली देवी. आणि प्रसन्न होऊन यानं वर काय मागितला तर मला बरेच वर्षापासून घोड्यावरून बसून सैर करायची आहे, स्वार व्हायचा आहे घोड्या, मला घोडा एक चांगला घोडा पाहिजे. ती म्हणली माझं वाहन गाढव आहे आणि तुला कुठला घोडा आणून देऊ मी. विचार ह्यातून आपल्या लक्षात येतं, ज्याच्याकडे जे नाही त्याच्याकडे मी मागायला जातो. प्रपंचात सुख नाही आणि ते सुख मागायला मी प्रपंचाचाच आधार घेतो.
नातलग माझ्या चिंतेची, माझ्या अस्वस्थतेची कारण आहेत आणि त्यांच्याकडे जाऊन मी विश्रांतीचा विचार करतो. वास्तविक या सगळ्यातून बाहेर पडणं फार गरजेचं आहे. आणि इतर देवदेवता सुद्धा जे आहेत, इंद्रादिक देवता, त्यांना सुद्धा मरण आहे. त्यांचंही पुण्य संपलं की तेही येऊ लागती मृत्यू लोका, असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. म्हणून इतर देवदेवतांना शरण येऊन जन्म मरण चुकत नाही. कोणीही असू नये, कितीही मोठं असू दे, राष्ट्रपती पंतप्रधान असला तरी माझं मरण चुकवणार नाही. मी शरण यायचं असेल, मला जन्म मरणातून बाहेर पडायचं असेल तर एकमेव मी शरण्य ऐकू, शरणागता शरण्य मीच ऐकू. मी एकटाच असा आहे की त्याला तुम्ही शरण येऊ शकता, अन्य कुणालाही नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, आनिक सोयरी भली भली. काय म्हणतात ते तुकोबाचा अभंग फार सुंदर आहे. त्याची सुरुवात काहीतरी आहे, सोडविना राजा देशीचा चौधरी. चौधरी शब्दाचा अर्थ आहे प्रमुख असतात काही एका प्रांताचे ते, किंवा देशीचा एखाद्या देशाचा राजा आहे तो सुद्धा. अनिक सोयरी भली भली, मोठमोठे पाहुणेपही आपले नातलग आहेत ते सुद्धा सोडणार नाही. नको नको मना गुंतू माया जाळे. अशी सुरुवात आहे त्या अभंगाची. नको नको रे मना गुंतू माया जाळे, काळ आला जवळी ग्रासावया. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनिक सोयरी भली भली. तुका म्हणे एका काय चक्रपाणी वाचली, सोडविना कोणी, असं त्या शेवटच्या अभंगाचा आहे. प्रत्यक्षात अभंग बघू शकता गातेमध्ये. सुरुवात त्याची आहे, नको नको रे मना गुंतू माया जाळे. जोपर्यंत आपण या माया जाळेला सत्य मानतो तोपर्यंत आपण भगवंताला शरण येत नाही. आणि मायेच्या प्रभावामुळं आपल्याला वाटतं मला मदत करणारं हे जग आहे, मला मदत करणारं माझं शरीर आहे, मला मदत करणारे माझे कुटुंबिक आहेत. म्हणून शरण जो आहे त्या अनन्य भावानं भगवंताशी शरण येणं ही श्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे. केवट होता ना, केवट प्रभू रामचंद्रांना नावेतून पलीकडे घेऊन जाणारा त्यांच्या वनवासाच्या कालावधीमध्ये, त्यावेळी केवट रामाशी इतका अनन्य होता तर त्याच्या बोलण्यावर आपण समजतो. ते म्हणता, प्रभू रामचंद्र तुम्ही माझ्या नावेत बसता तर पाय धुवून बसा. लक्ष्मणाला राग येतोय, असा कसा बोलतोय, पाय धुवून बसा म्हणजे काय भगवंताचे पाय घाण झालेत की काय. दुसऱ्यांदा म्हणतो भगवंत प्रभू रामचंद्र तुम्ही आम्ही एकाच जातीचे आहोत. आता हा केवट जो होता तो होडी चालवणाऱ्या जातीतला होता आणि तरी सुद्धा तो भगवंतांना म्हणतोय तुम्ही आणि आम्ही एकाच जातीचे आहे. केवढी अनन्यता त्या केवटाची आहे बघा, त्या होडी चालवणाऱ्या माणसाची आहे. त्यावेळी लक्ष्मणाला अधिकच राग आला, आम्ही एकाच जातीचे तुम्ही आणि आम्ही म्हटल्यानंतर लक्ष्मणानं उत्तर दिलेलं आहे, असं कसं काय बोलतोस तू. तर म्हणजे बरोबर आहे, प्रभू रामचंद्र या भवसागरातून सगळ्या जीवांना त्याच्या त्या नामरूपी नावेतून तरुण घेऊन जातात. मी माझी नाव आहे, माझं या पाण्यातून मी पलीकडे लोकांना घेऊन जातो, मग आम्ही दोघं एका जातीचे नाही काय. दुसरं म्हणतो तो पाय धुवून बसा असं का म्हटलास. अहो पाय धुवून बसायला पाहिजे. याच पायानं एका शिळेपासून एक बाई निर्माण झाली. जर ह्या माझ्या नावेला त्यांनी पायाचा स्पर्श त्यांचा जर धुळीचा झाला तर माझी नाव सुद्धा बाई बनेल. आता माझी घरामध्ये एक बायको आहे, दुसरी आणि कुठली सांभाळत बसून ही बाई झाली तर, आणि हीच नाव माझे पोटापाण्याचं साधन आहे, ही बाईच झाली ना नावेची, तर मी पोटापाण्याचं काय करू. म्हणून म्हणतोय केवढी श्रद्धा आहे बघा. मुद्दा काय आहे बघा, तो सांगतोय पटवून देऊन. याचा अर्थ भगवंताच्या पायाच्यामुळं, रजकणामुळं, पाय धुळीमुळं अहिल्याचं उद्धार झाला. शिळा जी पडलेली होती त्या शिळेपासून अहिल्याचा उद्धार झाला. हे त्या वनवासाच्या कालावधीतलीच घटना आहे. म्हणून केवट म्हणतोय तुम्ही माझ्या नावेला पाय दिला आणि त्या धुळीमुळं काय होईल, धुवून या पाय तुमचे. म्हणजे काय होईल की तुम्हाला तुमच्या पाय धुळीमुळे माझ्या नावेची बाई होणार नाही. तुम्ही आम्ही एका जातीचे आहोत, कारण तुम्ही जन्म मृत्यूरूपी संसारातून जीवाचा उद्धार करता, आम्ही या नावेतून लोकांना पलीकडे घेऊन जातो, म्हणून आम्ही एकसारखे आहोत.
अयोध्येला त्याला बोलवून घेतलं होतं बरं काय केवटाला. असे अनन्य भक्त आहेत. त्याला नंतर काय बक्षिशी द्यायची ती दिली नंतरच्या कालावधीमध्ये, रामायणामध्ये तो आलेली गोष्ट आहे. मुद्दा हा आहे, आपण भगवंताशी किती एकरूप होऊन बोलतोय. माझं बोलणं भगवंताशी एकरूप होऊन असावं, माझं चालणं खाणं जेवणं हे भगवंताशी एकरूप होऊन असावं. तो मला पाहतो, तो मला खातो, मी त्याच्या डोळ्यानं पाहतो, मी त्याच्या हातानं काम करतो, मी त्याच्या मनानं विचार करतो, मी त्याच्या बुद्धीनं माझी बुद्धी चालते, असं सारखं म्हटलं पाहिजे तर आपण त्याच्याशी एकरूप आहोत. अन्यथा नाही. हे केवटाच्या उदाहरण लक्षात येतं. हनुमंतांना प्रश्न विचारला ना, तू नेमका आहेस कोण? वशिष्ठाने म्हणे प्रश्न विचारला आणि वशिष्ठांना हनुमंताने उत्तर दिलेलं आहे, देहबुद्ध्या तु दासोहम, जीवबुद्ध्या त्वदंशकम, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम, इति मे निश्चलामती, असा हनुमंत बोलतात. म्हणजे 3 गोष्टी त्यांनी ह्या श्लोकातून सांगितलेल्या आहेत. प्रसिद्ध श्लोक आहे, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, यापूर्वी सुद्धा याची चर्चा झाली असेल. आता मुद्दा आलाय म्हणून बोलूया आपण. मी वेगळा कोण नाही तुमच्यापासून. तुम्ही मला देहाच्या बाबतीत समजताय काय मी वेगळा आहे असं? तर देहाच्या बाबतीमध्ये मी वेगळा नाही तुमच्यापासून, कारण देहाच्या बाबतीमध्ये मी तुमचा दासच आहे. मग तुमच्यापासून दास आणि मालक, स्वामी दास वेगळे कसे असतील सांगा बघू? मी तुमच्याबरोबरच आहे. म्हणजे मी तुम्ही मी एक आहोत, हे असा त्याचा अर्थ आहे. देहबुद्ध्या तु दासो, देहाच्या बाबतीमध्ये मी तुमचा दास आहे. जीवबुद्ध्या त्वदंशकम, जीवाच्या दृष्टीने जर विचार केला तर मी तुमचा अंश आहे. भगवद्गीतेमध्ये तुम्हीच सांगितलं, भगवंतांनी सांगितलेलं आहे, हे सनातन असलेला जीव जो आहे तो जीव पण आणि हा भगवंत हे दोघं एकच आहे. जीवभूता तदंशक शब्द वापरलेला आहे. मी या सगळ्या जीवसृष्टी ही जी आहे, हा जीव रूपानं तो भगवत रूप मी आहे असं हनुमंत सांगतात. आणि पुढे काय म्हणतात, आत्मबुद्ध्या त्वमेवहम, म्हणजे मी आत्मिक दृष्ट्या पारमार्थिक दृष्ट्या तुम्ही मी एकच आहोत. मग आता राहिलं का, इति मे निश्चलामती, असं मी ही माझ्या मनाची अशी खुणगाट बांधून घेतलेली आहे असं ते म्हणतात हनुमंत. हनुमंतांची दास्य भक्ती अनन्य भक्ती आहे बरं काय, अनन्य भक्ती. जे प्रभू असतील, प्रभूंची आज्ञा होईल त्याप्रमाणे वागणं, त्यात काही खोट न काढणं ही अनन्यता आहे. त्यामुळे देहबुद्धीच्या दृष्टीने विचार जर केला तर मी तुमचा दास आहे. जीवबुद्धीच्या दृष्टीने विचार केला तर मी तुमचा अंश आहे. आणि आत्मबुद्धीच्या दृष्टी पारमार्थिक दृष्ट्या विचार जर केला तर तुम्ही आणि आम्ही एकच आहोत. देहबुद्धीच्या बाबतीमध्ये कर्मयोगाची भाषा आहे, जीवबुद्धीच्या बाबतीमध्ये भक्तियोगाची भाषा आहे, आणि आत्मबुद्धीच्या दृष्टीने विचार करणं ही ज्ञानयोगाची भाषा आहे. हनुमंत आपल्याला सहज पद्धतीने सांगतात, आपण नेहमी असं असावं, देहाचा दास सेवक म्हणून, सेवा म्हणून देहाचा उपयोग करावा. मी जीव रूपानं अजून आहे ना, तोपर्यंत मी त्याचाच अंश आहे असं समजून जीव रूपानं राहता आलं तर राहावं. देहापासून वेगळं राहायचं असेल तर त्याचा दास म्हणून राहावं. जीवानं स्वतःला वेगळं समजायला लागला समजा जीव, तर तो त्याचा अंश आहे म्हणून राहावं. आणि मग नंतर एकच आहे. जेव्हा आत्मबुद्धी जागृत होते त्यावेळी देहबुद्धी ती आत्मबुद्धी झाली की तेव्हाच आपल्याला त्याच्यापासून आपण वेगळं नाही म्हणजे अनन्य आहे. ही अनन्यता आपल्याला शिकता आली पाहिजे. असं अनन्य शरण जो मज होय अनन्य शरण. म्हणून तुकोबा सुद्धा म्हणतात, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये आस अनेकांची, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकला ऐसा कोणी असा आहे की असं नाही की त्याची उपेक्षा भगवंताने केली नाही, म्हणून त्याला शरण यायचं. अनन्य भावानं शरण याचं कारण आहे निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्कामी असले पाहिजे, निश्चळ विठ्ठलामध्ये विश्वास ठेवला, आणि पाहू नये आस अनेकांची, इतरांची अपेक्षा काही ठेवू नको. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, कुणाला उपेक्षा केलेली आहे? सगळ्यांना. जो नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. नाम घेतला आणि भगवंताच्या प्रश्न वाया गेला, त्याला शांती तृप्ती समाधान मिळालं नाही असं कधीच होणार नाही. संतांची वचनं आहेत, म्हणून त्याला शरण द्यायला पाहिजे, त्याचंच नाम घेतलं पाहिजे. आणि हीच गोष्ट इथं पुन्हा पुन्हा सांगितलेली आहे. वर्णन करताना म्हणतात की 2 गोष्टी आपण मगाशी सुरुवातच केलेली होती. देहाच्या द्वारे क्रियेचा परमार्थ जो आहे तो जरासा गौण परमार्थ आहे.
पण विचाराचा परमार्थ जो आहे तो श्रेष्ठ आहे. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये कर्तृतंत्र म्हणजे क्रियाच्या अंगाने होणारी जी शरणागती आहे त्याला कर्तृतंत्र म्हणतात. पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जे आहे ती वस्तुतंत्र शरणागती आहे. त्याला आपण म्हणतो काय, विचाराचा परमार्थ. ही वस्तुतंत्र शरणागती म्हणजे ज्ञानाच्या अंगानं शरण येणं, भगवंताला दुसरं वेगळं न समजणं, हे ज्ञानाच्या अंगानं शरण येणं आहे. आता आपण भक्ती करतो, पूजा करतो, ते बाजूला राहून पूजा करतो, पण बाजूला न राहता त्याच्याशी एकरूप होऊन पूजा करता येणं ही ज्ञानोक्त भक्तीचा प्रकार, पराभक्तीचा प्रकार. मागच्या वेळा आपण पाहिलेला आहे. हा पराभक्तीचा प्रकार वस्तुतंत्रामध्ये येतो. पण आमची व्रत, वैकल्य, उपास वगैरे, यज्ञ, दान, ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत ह्या कर्तृतंत्रामध्ये मोडतात. म्हणजे सगुण भक्ती ही कर्तृतंत्रातली भक्ती आहे आणि निर्गुण भक्ती ही वस्तुतंत्रातली आहे. म्हणून क्रियेच्या परमार्थापेक्षा विचारांचा परमार्थ श्रेष्ठ ठरतो. देहाने केलेल्या कार्यापेक्षा मनाने केलेली एखादी गोष्ट अत्यंत व्यवस्थित होते. मन जागेवर नसेल ना, म्हणून मनाला म्हणजे अंतःकरणाला समोर धरून अंतःकरण साधन करून त्याद्वारेच परमार्थ करता आला पाहिजे, म्हणजे शरण जाता येतं. म्हणून वस्तुतंत्र शरणागती जी आहे ती ज्ञानाच्या अंगाने येणारी शरणागती श्रेष्ठ आहे कर्तृतंत्रापेक्षा. माऊलींचा एक श्लोक आपल्या 18व्या अध्यायामध्ये आहे. त्यामध्ये बोलतात बघा, त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. मला वाटते 62-63 नंबरचा श्लोक असेल. त्यावरती भाष्य करताना माऊली बोलतात, काय म्हणतात, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण लीग महोदधिका गांग रिगाले जैसे. तू कसा शरण ये, तुझा अहम वाचा आणि अहम वाचा चित्त आणि अंग म्हणजे तुझं मन, तुझा अंतःकरण, अहंकार, तुझी वाचा, तुझा जीवरूपानं असलेला सूक्ष्म अहंकार माझ्या चरणी अर्पण कर. याला म्हणायची वस्तुतंत्र शरणागती. अशी शरणागती आपल्याकडून घडली पाहिजे. अशी वस्तुतंत्र जर शरणागती जर घडली तर बाहेरच्या देखाव्याला बघ काही किंमतच राहत नाही. बाहेरचा देखावा उपयोगाचा असतो, पण कुठंपर्यंत, जोपर्यंत आपण आपलं मन, तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमदारी, ही जी भगवंताची आज्ञा आहे, ही आज्ञा आपण जर अगदी तंतोतंत जर पाळली तर अहम वाचा चित्तंग देवोनिया शरणे ग महोदधिका गांगरी गारे जैसे. जशा सगळ्या नद्या गुपचूप अगदी शांतपणे कुठल्याही गोष्टीची पात्रावर असलेली गावं, बाहेर असलेली झाडं, तिथली असलेली मनोरम्य अशी दृश्य यांना भुलत नाही नदी, तर नदी डायरेक्ट जाते आणि समुद्रापर्यंत जाते आणि मग शांत होते. तसं जीवानं काय करावं, इकडं तिकडं कुठल्या गोष्टी न बघता एकमेव टार्गेट भगवंत आणि मोक्ष, असा जर विचार करून जर तो जायला लागला तर महोदधिका गांग म्हणजे जशा समुद्राला नद्या मिळतात, रिगाले जैसे, तसा तू येऊन मला मिळायला पाहिजेस. अशी जी शरणागती आहे ही विचाराची शरणागती आहे. यासाठी विचार करावा लागतो. देवाला ह्यातलं काय दिलेलं नाही. देव काय मागतोय, कापूर, ऊस, बत्ती, काय दान, दक्षिणा, आणखीन काहीतरी देणगी नाही. अहम दे, वाचा दे, चित्त दे, काया दे. काया, वाचा, मना, जीव हे सगळं माझ्या ठाई. श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामी, श्री रामचंद्र चरणो वचसा गृणामी, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणम प्रपद्ये. असा शरण आला पाहिजे. मनसा स्मरामी, वचसा गृणामी, शिरसा नमामि. ह्या चारही टप्प्यावरती मग काय होईल, प्रपद्ये श्री रामचंद्र चरण शरणम प्रपद्ये, असं जीव रूपानं अस्तित्व संपवता आलं पाहिजे. त्याला खरी शरणागती म्हणतात. आणि म्हणून भगवंत जे आहेत त्याला वस्तुतंत्राची जी शरणागती आहे ती श्रेष्ठ दर्जाची शरणागती आहे असं म्हणतात. पै आपुलिनी भिदेविन माझे जाणीजे एकपण तयाचे नाव शरण्य मजे रे का. काय सांगतात बघा, आपुलिनी भिदेविन, भेद टाकून ये माझ्याकडं. तू जर भेद घेऊन माझ्याकडे आलास ना तर माझ्याशी एकरूप कसा होशील सांगा. दगड कशी पाण्याशी एकरूप झाला का बघा, पण मीठ कसं पाण्याशी एकरूप होते सांगा, तर लगेच होत आहे. त्याचे सगळे ते आहेत ते सगळे गुणधर्म जुळून येतात, त्यामुळे ते सगळं मॅच होतं. आपणही मॅच होण्यासारखे आहे. पण अहंकाराचा दगड घेऊन इतकं वजन आपल्याकडे असतं, या वजनानं आपण खाली जातो.
आपली अधोगती जी आहे ती अहंकारामुळे झालेली आहे, बाकी कशामुळे नाही. अहंकार हे मूळ आहे. त्याला अज्ञान म्हणा आणि काय म्हणा आणि काय म्हणा, सगळ्या काम क्रोधादी विकार अहंकारातून निर्माण होतात, बाकी कशातूनही निर्माण होत नाही. जे आहे ते मी आहे, माझं श्रेष्ठत्व, माझी कीर्ती, माझं हे मी सगळं त्यामध्ये असतं. तो अहंकारच दगाबाज आहे आपल्या आपल्या एकूण जीवनामध्ये. त्याचा विचार जीवाने केला पाहिजे ना. म्हणून भेद ज्यावेळी संपेल ना, भेद गेल्यावरही तुम्ही आम्ही एकच हरी, तुकाराम महाराज म्हणतात. भेद संपला तर तुमची आणि आमची शरणागता कसली राहिली सांगा. शरण झाला जो मज होय अनन्य. अनन्य अनन्य म्हणजे दुसरी कोण भेदच तयार नाही. म्हणून पै आपुलेनी भेदी विन जाणी जे एकपण तयाचे नाव शरण मज येणेगा, किंवा सुवर्णमणी सोनया कल्लोळ देशे पानिया तैसा मज धनंजया शरण येतो. ह्या शरण येण्याच्या प्रक्रिया सांगितल्यात बरं काय. कसं सुवर्ण मणी सोनया, सुवर्णाचे जे मणी असतात ना हारातले, जे सोन्याशी किती एकरूप असतात सांगा बघू. अहो ते दोन वेगळेच नाही. मणी आणि सोनं वेगळं काढता येत नाही, इतके ते वेगळे एकत्र असतात. कल्लोळ जैसे पानिया, जशा लाटा पाण्याशी एकरूप असतात, तैसा मज धनंजया शरण येतो. असं किती हा विचाराचा परमार्थ आहे की नाही बघा. ह्या ठिकाणी शरण येणं म्हणजे काय डोकं आपटणं आहे काय, गिरट्या घालणं आहे काय, आणखीन काय लोटांगण घालायचे आहेत, काहीही नाही. आतल्या बाजूनच विचार करावा लागतो आणि भगवंताशी एकरूप व्हावं लागतं. देवा तू आणि मी एकच आहोत हे कळायला लागतं. म्हणून माझ्या सगळ्या क्रिया त्याला, सगळ्या चालू असलेल्या क्रिया अर्पण झाल्या पाहिजे. देवपूजेच्या वेळी मी फक्त भक्त असता कामा नये, नाम घेताना थोडा मी भक्त असता कामा नये, पंढरपूरच्या लाईनमध्ये उभारला असताना मी भक्त असता कामा नये, बाहेर जरी कुठेतरी लाईन लागलेली असली कशाची तरी तर त्या लाईनला सुद्धा मी भक्त असलो पाहिजे. याला म्हणायचा विचाराचा परमार्थ. माझी भक्तपणा बिघडूनच जातो. मंदिर सोडलं की, देवघर सोडलं की मी बिघडून जातो. माझा भक्तपणा कुठे गेला तर मी करत होतो ते क्रियेचा परमार्थ होता. मी करत होतो फक्त दिखाऊ परमार्थ होता. खरा परमार्थ जो आहे तो एकांतात होतो. लोकांतातल्या परमार्थाला कुठला दर्जाच देता येत नाही. असला तरी असला, पण लोकांतातल्या परमार्थाला दर्जा नाही. दर्जेदार परमार्थ कोणता असेल तर तो एकांतात होतो. तो मला कुणी पाहूने नाम घेतलं असं वाटलं पाहिजे. माझं नाम घेणं दुसऱ्याला कळता कामा नये असं वाटलं पाहिजे. जो इंद्रियाची चोरून जेवी तयाशीच फावे, आत्मप्रभा आता आत्मप्रभा नीच देवी नीच नवी, तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रियाशी चोरून जेवी तयाशीच फावे. इंद्रियांना चोरून जेवायचं राहू दे, आपण गावाला आमंत्रण देऊ, त्यांच्या पुढ्यात ताट वाढून घेतो. लोक म्हणतील का नाही ह्याच्या ताटात काय काय, दृष्ट लागेल का नाही आपल्या परमार्थिक क्रियेला. सगळ्या विचाराचा परमार्थ आहे एकांतात असला पाहिजे. मी ज्यावेळी एकटा असतो त्यावेळी पारमार्थिकच असलो पाहिजे, भक्त असलो पाहिजे. आणि मी लोकांच्या मध्ये असतो त्यावेळी असेल दाखवण्यासाठी असेल तरी सांभाळावं. दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही ठिकाणी सांभाळता आलं पाहिजे. म्हणून सुवर्णमणी सोनिया कल्लोळ जैसे पानिया तैसा मज धनंजया शरण येतो. याला खरं शरण येणं म्हणतात. म्हणून वस्तुतंत्र शरणागती ही साध्य भक्ती मानली जाते. खरी वस्तुतंत्र शरणागती ज्याला आपण म्हणतो म्हणजे जीवाचं आणि आत्म्याचं मिलन. जीव आणि आत्मा एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गम न घाली मन, अन्याचा विचारच करू नकोस तू. एक हरी आत्मा जीव शिव समा. अरे तो हरी आणि तुझा आत्मा एकच आहे, त्यामुळे तू वेगळं करू नकोस. यालाच वस्तुतंत्र शरणागती साध्य भक्ती म्हणतात. साध्य भक्ती म्हणजे काय, पूर्ण साधनं झाल्यानंतर जे साध्य होतं ते साध्य रूप भक्ती. आणि साधन रूप भक्ती जी आहे ना, मग आहे भजन आहे, पूजन आहे, आणखीन काहीतरी करणं आहे, सगळं कर्तृतंत्र आहे. आपल्या कर्तव्यावर होणं ते करावे लागते. मात्र हे पण करायला पाहिजे, पण त्याला एक टप्पा ठरला आहे. विचाराच्या परमार्थाला कधीतरी सुरुवात झाली पाहिजे. त्यासाठी करावी लागणारी साधनं जी आहेत ही साधन भक्तीतले काहीतरी भजन पूजन काहीतरी असतं. म्हणून कर्तृतंत्र शरणागती का म्हटले तर साधन भक्तीला कर्तृतंत्र शरणागती म्हणतात. आणि साध्य भक्ती जी आहे ती वस्तुतंत्रामध्ये मोडते. म्हणून भगवंत हा जन्म मृत्यूचं निवारण करतो, म्हणजे आमचा मृत्यू घालवतो असा अर्थ नाही.
तो काय म्हणतात, त्याचे निवारिणी जन्म मरण. निवारी जन्म मरण म्हणजे काय, मृत्यू घालवणार आहे काय? मृत्यू घालवतो कशा, देहाला मृत्यू आहे हे सांगतो तो. तू मरत नाहीस हे आम्हाला कळायला लागतं केव्हा, भगवंताला शरण आल्यानंतर. मी मरत नाही, मग देहाने तो अमर करत नाही. काय म्हणतात इथं, अवतार जे आहेत राम कृष्णाचे अवतार ते सुद्धा टिकले नाहीत किंवा का, शरीर धारण केले होते म्हणून. रामाचा, प्रभू रामचंद्राचा हे अंत शरीराचा झालेलाच आहे. संतांची सगळे असे अंत आपण बघितलेले आहेत, समाधीच्या द्वारे असेल, नाहीतर आणखी देहावसनामुळे झाला असेल, झालेतच ना अंत. भगवान श्रीकृष्णाने एका साध्या पारद्यानं बाण मारून त्यानं मरावं, भगवान श्रीकृष्णाने. आहेच त्याला कारण, कारण त्या अवतारामध्ये शरीर आहे, शरीराला मृत्यू आहे, त्यामुळे शरीराचा मृत्यूचं निवारण नाही तर मला मी मरतच नाही असा त्यातून अर्थ आहे. त्यामुळे अवताराला सुद्धा मरण आहे. तुकोबा म्हणता, येते नाही उरू आले अवतार, येर ते पामर जीव किती. अहो इथं अवताराला सोडलं नाही त्या मृत्यूनं, ते जीवाला कुठलं सोडेल. म्हणून विचार केलेला आहे की परमात्मा ज्ञान देतो, जन्म मरण निवारण करतो म्हणजे काय करतो, ज्ञान देतो आणि मरणाचं भय घालवतो. आता भय नाही वाटी ऐशे जीवा, घडली या सेवा समर्थाची, तुकाराम महाराज म्हणतात. आता माझी समर्थाची सेवा इतकी म्हणजे भगवंताची सेवा मी इतकी केली की आता मला मृत्यूचं भयच वाटत नाही. आता मृत्यूचं भय गेलं त्यामुळे जन्म सुद्धा चुकलाच ना. मी मरत नाही असं जेव्हा फायनली ठरतं ना, त्याचवेळी सगळ्याचा शेवट होतो. म्हणून तुकोबा म्हणतात की इथं काय, आता भय नाही वाटे ऐशी जीवा, त्याबद्दल तुकोबा तसे म्हणतात. आणि माऊली सांगतात, जो मज होय अनन्य शरण, अशी अनन्यता जो माझ्या बरोबर ठेवतो, जसा मी अमर आहे, अमृत आहे, तसा तोही अमृत होईल. जीवन मरणचा, जन्म मरण निवारण म्हणजे काय, अमृत होईल. म्हणून मीच असा एकटा आहे की जन्म मरण घालवू शकतो, म्हणून मला शरण या. आपण 2 वहीमध्ये त्याचं चिंतन पुरेसं केलेलं आहे. आपल्याला थोडंसंही लांबलेला विषयांत झालं असं वाटेल कदाचित कंटाळवानंही वाटण्याची शक्यता आहे. पण तरी पण शांतपणे ऐका. मला वाटलं इतकं सांगावं त्याच्यावरती, अजून खूप सांगण्यासारखं आहे. अजून तुम्ही चिंतनामध्ये खूप तुमची चिंतन चालू राहतील ह्या मूवीवरती इतकं. कारण खरं जे गोष्ट आहे ना, ही शरणागतीच आहे शेवटची. त्याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात बरं काय. आत्मनिवेदन 9 भक्ती आहेत ना, त्या 9 भक्तीतली शेवटची भक्ती जी आत्मनिवेदन आहे ना, ती म्हणायची ही अनन्य शरणागता. तिथं काही बोलायचं काही शिल्लक राहत नाही, काही करायचं शिल्लक राहत नाही. म्हणून त्याला साध्य भक्ती, वस्तुतंत्र भक्ती असे शब्दप्रयोग आहेत. शरण येणं फार महत्वाचं आहे, तेही अंतःकरणानं, शरीरानं नव्हे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला विठ्ठला जय हरी, विठ्ठला 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 जय हरी, विठ्ठला विठ्ठला जय हरी.